दिनांक 20 मार्च 2025 रोजीचे प्राप्त झालेले महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये चित्राताई वाघ. मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला, तो होता दिशा सालियनचा. दिशा सालियनच्या वडिलांनी, दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रीट पिटिशन दाखल करायचंय, त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची? त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. अहो क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे. त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर. इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. अरे आमच्या